देशाच्या कृषी निर्यातीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कांदा क्षेत्राला चालू आर्थिक वर्षात मोठा फटका बसल्याचं स्पष्ट झालंय। एप्रिल 2025 ते नोव्हेंबर 2025 या 8 महिन्यात देशातल्या कांदा निर्यातीमधनं 2137 कोटी रुपयांचं परकीय चलन मिळालं असलं तरी मागच्या वर्षाच्या तुलनेत सुमारे 20% घट निर्यातीत नोंदवली गेली आहे। नेमकं कारण काय आहे बघूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। कांदा निर्यातीत आर्थिक वर्षात मोठा फटका। 2137 कोटींचं परकीय चलन, पण निर्यातीत 20% घट। निर्यात बंदी, बदलणाऱ्या दरांचा मोठा परिणाम। आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कांद्याची विश्वासार्हता धोक्यात। देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। गेल्या 2 वर्षात निर्यातीचा घसरलेला आलेख हे यामागचं मुख्य कारण आहे। 2022 ते 23 साली कांद्याची 25.27 लाख टनांची विक्रमी निर्यात झाली होती। त्यातूनच 4529 कोटी रुपयांचं परकीय चलन मिळालेलं होतं। मात्र त्यानंतर निर्यातीचा आलेख खाली येतोय। 2024 आणि 25 मध्ये निर्यात 11.47 लाख टनांवर आली असून परकीय चलन 2822 कोटींवर घसरली आहे। कांद्यावर वारंवार लादली जाणारी निर्यात बंदी, किमान निर्यात मूल्य आणि अचानक घेतले जाणारे निर्णय यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतीय कांद्याची विश्वासार्हता कमी होतीये, अशी भावना व्यापारी आणि निर्यातदार व्यक्त करतायत। निर्यात बंदी करणं एकदम चुकीचं आणि घातक आहे, कारण याचा डायरेक्ट फायदा पाकिस्तान आणि चीन सारखा पडोसी देशांना होतात। आणि यावर्षी पण आपला प्राइस कमी आहे, याचा मेन कारण पाकिस्तान आणि चायनामध्ये 40% लागवड जास्त आहे। तर आपल्याला हा सर्व गोष्ट धरून एक दीर्घकालीन निर्यात धोरण करायची गरज आहे। आणि आपण वारंवार असोसिएशन मार्फत किंवा दिल्ली मिनिस्ट्रीजला हा अपडेट करत राहता आणि आपण आशादायी आहे का भारत सरकार याच्यावर लक्ष देणार आहे। बांगलादेश, श्रीलंका, मध्य पूर्व देशांसारख्या पारंपरिक बाजारपेठांमध्ये स्पर्धक देशांनी आपली पकड मजबूत केली आहे। एकीकडे देशांतर्गत दर कोसळलेले असताना निर्यातीची मर्यादा कायम असल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। उत्पादन वाढलं पण निर्यातीचे दरवाजे वेळेवर उघडले नाहीत तर दर घसरतात आणि निर्यात खुली केली तर देशांतर्गत महागाईचा मुद्दा पुढे येतो। अशा नेहमीच्या धोरणात्मक कोंडीत कांदा उत्पादक अडकलेत। शेतकऱ्यांचा कांदा राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये अवघा 800 ते 1000 रुपये प्रति क्विंटल म्हणजे 8 ते 10 रुपये प्रति किलो या दराने विकला जात आहे। शेतकऱ्यांचं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हजारो कोटीचं नुकसान होत आहे। केंद्र सरकारने जास्तीत जास्त कांदा हा निर्यात कसा होईल यासाठी ठोस धोरण निर्माण करण्याची गरज आहे। आणि सातत्याने कांद्याची निर्यात जास्तीत जास्त झाली तर आपल्या देशाला परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळेल आणि येथील ग्राहकांना माफक दरात कांदाही मिळेल, शेतकऱ्यांनाही आर्थिक नफा होईल। गेल्या काही वर्षात निर्यातीत कशी घसरण झाली आहे तेही पाहूयात। 2018-19 21.43 लाख टन 3468 कोटी। 2019-20 11.49 लाख टन 2320 कोटी। 2020 ते 21 15.67 लाख टन 2866 कोटी। 2021 ते 22 15.37 लाख टन 3432 कोटी। 2022 ते 23 25.27 लाख टन 4529 कोटी। 2023 ते 24 17.91 लाख टन 3392 कोटी। 2024 ते 25 11.47 लाख टन 2822 कोटी। तज्ज्ञांच्या मते सातत्यपूर्ण आणि दीर्घकालीन निर्यात धोरणाशिवाय भारतीय कांद्याला जागतिक बाजारपेठेमध्ये स्थैर्य मिळणार नाही। अल्पकालीन राजकीय निर्णयामुळे दीर्घकालीन व्यापार संबंध धोक्यात येतोय। कांदा हे केवळ पीक नाही तर नाशिक जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या अर्थचक्राचा कणा आहे। त्यामुळे निर्यातीतील ही घसरण केवळ आकड्यांची नाही तर हजारो शेतकरी कुटुंबांच्या उत्पन्नावर परिणाम करण्याची ठरते आहे। किरण ताजणे, पुढारी न्यूज,
नाशिक.